एकवीर आई तू डोंगरावरी नजर आहे तुझी कोल्यांवरी एकवीर आई तू डोंगरावरी नजर आहे तुझी कोल्यांवरी ताजा मावरा आहे बर्फांचा नाही. ओके स्टॉल कोलंबी फिश सुरमई आहे पॉपलेट आहे कोलंबी आहे बोंबील आहे. मित्र बनव्यामध्ये गाडव्यासारखा तर जय श्रीराम मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे मॅडबर्ग ब्लॉग मध्ये. आणि आज आता आपण आलेलो आहोत उल्वे नोट सी फूड फेस्टिवल 2026 आगरी कोली महोत्सव. पहिल्यांदाच उल्व्याला सी फूड फेस्टिवल भरलेलं आहे आणि आपण आलेलो आहोत राजीव गरज चिक्की म्हणजे आपलं चेतन आणि पाठीमाग आहे श्रेयस पाटील. तर चला आज आपण जाऊ आणि आजचा कार्यक्रम मला वाटतं संजीवन म्हात्रे आजचा कार्यक्रम आहे. तर चला आता आपण जाऊ आतमध्ये आणि सर्व तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. चला आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, आता आपण आलो आहोत उल्वे नोडमध्ये सी फूड फेस्टिवल. मस्तपैकी आपली एंट्रीला मस्तपैकी असं हे केलेलं आहे आणि इकडे आपला चेतन माले आहे. चेतन मिशी दाखव, मिशी फिरव. चला आता आतमध्ये जाऊ आणि आज सर्व तुम्हाला कार्यक्रम दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि इकडे एंट्रीला मस्तपैकी अशी उल्वे नोड सी फूड फेस्टिवल मस्तपैकी अशी आपली होडी ठेवलेली आहे आणि इकडे आपला रामचेट ठाकूर मैदान. तर चला आता आतमध्ये जाऊ. हे बघा सर्व होड्याच एंट्रीला. हे बघा मस्तपैकी होड्या आपल्या आगरी कोली लोकांच्या होड्या. आणि एंट्रीलाच बघा सर्व येत आपलं मासा लावलं जाला वगैरे आणि इकडे होड्या लावल्या मस्तपैकी. हे बघा सगळं मासा लावलं इकडं. कोलबे बिलबे चिंबू इंबोरी मोऱ्या बिऱ्या पोपट मासा सगळंच आण बघशील तेवढं आण. आणि इकडं मस्तपैकी एंट्रीला आपले एकविरायची प्रतिमा आहे आणि इकडं कोली बांधव आहे तिकडं बघू शकता मस्तपैकी असं सजवलेले आहे. आणि इकडं बघू शकता आपण आता आतमध्ये पोहोचलो आणि इकडं सर्व प्रकारचे स्टॉल आहेत. इकडं पूर्णपणे सर्व स्टॉल भरलेले हे बघा मच्छीचं वगैरे सर्व आहेत. हे बघा एकविरा सी फूड 10 नंबरचा स्टॉल आणि आपल्या सोबत दादा आहे. दादा नाव? माझं नाव स्वयं आहे. आणि आपल्या समोर डिस्प्लेला बऱ्याच प्रकारचे मावरे खायसाठी सुरमई भेटेल खायसाठी. पापलेट आहे आपल्याकडं. साईज बघा पापलेटची. सुरमईचे पापलेटचे 3 साईज आहे आपल्याकडे. सुरमईचे 2 साईज आहेत. कोलवी पण आहे आपल्याकडे. बांगडा भेटेल. प्रॉन्सचे कटलेट आहेत. पण प्रॉन्सची बिर्याणी आहे. कुप्पा बिर्याणी आहे आपल्याकडं. बोंबलाचं सुकट आहे. वेज थाली पण भेटेल. कोणता उपास असायला मंगळवार असल्यामुळं मायेसारखा नाही मंगळवार सोड आजच उपास आहे माझा. सो वेज थाली पण आहे. मसाला पण मसाला हलद कोकम पण आहे त्यांच्यासाठी कस्टमरसाठी. थंडा पाणी. तुमचे घरगुती मसाले आणि हळद आहे काय? हो आपण घरात बनवतो हे. ओके बघा अशा प्रकारे आहे. आणि पहिला वर्ष आपल्या महोत्सवचा ना यापूर्वी झाला होता कधी? आणि तू गावांचा ओके काय पोलीस अधिकाऱ्यांना ते ट्रेनिंग देत असतात. आणि माऊली सी फूड जवळच आपण स्टॉल नंबर 5 जवळ आणि तिथं सुद्धा आपल्याला बरेच व्हरायटी मध्ये रेसिपीज पाहायला भेटतात. बघा सोयाबीन चिल्ली, क्रॅब मसाला, जवला भाजी, पापलेट वगैरे बघा सर्व आहे. पदार्थ भरपूर आहे ते बघा. जास्त वेळ घेत नाही, खूप उशीर झालेला आहे. प्रथम गणेश वंदना. या सध्या काय चालू आहे? जवला भाजी आहे स्पेशालिटी आमची. ओके. 100 रुपयाला 3 पीस या खायला. ताजा मावरा आहे बर्फांचा नाही. ओके स्टॉल 5 ला नक्की भेट द्या माऊली सी फूड स्टॉल. हे बघा भरलेला पापलेट आहे स्टफ पापलेट आहे पापलेट फ्राय आहे जम्बो सुरमई आहे जम्बो प्रॉन्स आहे प्रॉन्स करी आहे बांगडा करी आहे व्हेज वाल्यांना पावभाजी आहे जवला भाजी आहे भरलेला खेकडा आहे ओके. आणि सोयाबीन चिली आहे रोटी आहे. आपल्या आगरी कोली पद्धतीची भाकरी सुद्धा आपल्याला इथं पाहायला भेटते. आज व्हेज आहे म्हणून थोडं कमी आहे. उद्याला या परवा या फ्रेश मच्छी खा ताजी मच्छी खा बेस्ट मच्छी खा. हा छोले पुरी आहे पुलाव आहे
पनीर पुलाव, आणि पुरणपोळी पुरणपोळी, ओके मोदक ओके. आणि फ्रॉन्स, रावस, बांगडा, बांगडा. कटलेट, समोसा. यो कुठले व्हेज आहे काय नॉन व्हेज आहे. नॉन व्हेज? काय त्याच्या आतमध्ये? त्याच्यामध्ये कुपा, टुना, टुना. टुना. टुना फिश. आहेत, ओके. टुना फिश, आणि हे पण याच्यामध्ये पण टुना याच्यामध्ये कटलेट, fish आहे. ओके. नंतर मांदेलं, मांदेली, ओके. माकली, माकली, सुरमई, सुरमई, ओके. हे लाईट मार, लाईट मार. ओके. हे सुरमई फ्राय आहेत ना? हा. नंतर आणि एक खेकडा, भरलेला खेकडा आहे भरलेला खेकडा, ओके. वाटणामध्ये. हा पद्धतीचा भरलेला खेकडा वाटणामधले. हा, ओके. शिंपल्या, शिंपल्या. तिसऱ्या, कोलिम, जवला, चवला, बोंबील, बोंबील, पापलेट. पापलेट, ओके. मच्छी मिळते, सुरमई, पॉपलेट, बांगडा, बोंबील, कोलंबी. फिश, सुरमई आहे, पॉपलेट आहे, कोलंबी आहे, बोंबील आहेत, मांदेली आहे, बांगडा आहे. याच्या फिश थाळी मिळते आमच्याकडे. फिश थाळी पण मिळते. मटण आहे, चिकन आहे, सुकं चिकन आहे, कलेजी आहे, खेकडा आहे, कोलंबी आहे, रस्सा आहे, वजडी आहे, कोंबडी वडे आहेत. आणि थाळ्या अशा प्रकारच्या होतात आमच्या. हां, आणि सोली आहे. आणि इकडे बघू शकता स्टॉल नंबर 2 वर आलेलो आहेत वर्सोवा कोस्टल सी फूड. आणि इकडे मस्तपैकी असे पापलेट वगैरे लावलेले आहेत, ते बघा तंदूर. आणि इकडे सर्व प्रकारचे डिश आहेत. ओके. हे टुना फिश आहे आपल्याकडे, ओके. ते तंदुरी करून देणार. सुरमई तंदुरी, सुरमई तंदूर आहे, सुरमई फ्राय आहे, बोंबील फ्राय, बोंबील फ्राय, प्रॉन्स बिर्याणी आहे, ओके. तांदळाची रोटी आहे, तांदळाची रोटी आहे. तिसऱ्या आहे त्या. हा, हे बांबू के बोंबील, बांबू के वर्सोवा वर्सोवाचं special. स्पेशल. म्हणजे वर्सोवा तुम्ही जर या स्टॉल नंबर 2 ला येत आहे तर तुम्हाला जे वर्सोवा सी फूडला जी पदार्थ खायला भेटतात ते तुम्हाला सगळं इकडे खायला भेटणार आहे. नक्की नक्की. आणि हे भरलेलं खेकडा खेकडा आहे, आहेत, ओके. हे प्रॉन्स ग्रेव्ही आहे, प्रॉन्स ग्रेव्ही आहे, आणि हे तवा फ्राय आहे. तवा फ्राय, Prawns ओके. तवा फ्राय केलेले आहेत. हा जवला आहे, जवला आहे, आणि पापलेटची ग्रेव्ही आहे, ओके. आणि क्रॅप लॉलीपॉप. मित्रांनो एवढे स्टॉल फिरलो पण क्रॅब लॉलीपॉप या स्टॉल नंबर 2 वरती आपल्याला पाहायला भेटलेले आहेत. आणि बघू शकता शंकर नागपूर सी फूड स्टॉल नंबर 4. आणि तिकडे आपण आलो आहोत आणि इकडे मस्तपैकी सर्व फ्राय वगैरे केलेलं आहे. तिकडे बघू शकता काकी पण आहे, सर्व कोली लुक केलेला आहे. इकडे बघा उभं चिंपले पण आहेत. हां, ओम कोली यांचं हे बघा मस्तपैकी सर्व केलेलं आहे, सर्व कोली लुक केला आहे. किवीर आई तू डोंगरावरी, नजर आहे तुझी कोल्यांवरी. एकवीर आई तू डोंगरावरी, नजर आहे तुझी कोल्यांवरी. कोल्यांचा धंदा आहे जीवा उदारी ग, कोल्यांचा धंदा आहे जीवा उदारी. पाठीशी उभी आहे एकवीर आई ग, पाठीशी उभी आहे एकवीर आई. एक माझा गेलाय वारंडोलीला, आवचित सुटलाय वादळी वारा. धनी माझा गेलाय वारंडोलीला, आवचित सुटलाय वादळी वारा. जय एकविरा माते की जय. आई माऊलीचा उदो उदो. भरपूर प्रकारचे पदार्थ आहेत. नक्की शंकरनागवा स्टॉलला व्हिजिट द्या. स्टॉल नंबर 4 सी फूड फेस्टिवल उलवे, नक्की व्हिजिट द्या. ओके, धन्यवाद ताई, धन्यवाद. थँक्यू. तीन स्पॉट हिशेब ठरलेला, 2 पोरे 1 पोर कशी होण्याची गेम झाली. आणि इकडे बघा मोजिटो वगैरे आहे सर्व विकायला. आणि इकडे मस्त आहे की बोटी सजवलेल्या आहेत. आणि इकडे आईस्क्रीम आहेत. बघून तुला काय आठवलं? दारवाची काय हो, या बघून दारूची आठवण आली चेतन. नाही चेतन, मला नाही, तुला तू मला नाही आली दारूची आठवण, मी पित नाही. हे बघा मोजिटो वगैरे सर्व आहेत. आणि इकडे लाज बघा मस्तपैकी सजवलेली आहे. आणि त्याही ठेवायची, कारण यांचे घर गाडी हल्ली न त्यांचे घर आग लागली. विनंती आहे, आपल्या पोरी परक्यांचं धन नाही, ते आपल्याच धन आहेत. त्याच्यामुळे तसाच बोलायला सुरुवात करा. कसला परक्यांचं धन? आपली पोरासाठी हंताव ना आपलं धन परत. नका नका बोलू त्यांना धन परक्यांचे. आणि शेवटची वेळ सगळ्या माता भगिनींसाठी लिहिले. आवडली तर जोरदार टाळ्या. अगोदर होळ ऐका. नका नका बोलू त्यांना धन परक्यांचे, तुमच्यामुळे होईल भलं दोन्ही घरच्यांचं.
तुमच्यामुळे होईल भलं दोन्ही घरच्यांचे. म्हणजे एका घराचं कल्याण करतो तो मुलगा आणि दोन्ही घरांचं कल्याण करते ती मुलगी. म्हणून पोराचे पाठी व पोर पाहिजे बाबा, पोराचे पाठी व पोर पाहिजे, पोराचे पाठी व पोर पाहिजे बाबा. इंटरनेटवर अरे दिवस रात्र इंटरनेटवर जातस बाबा कला, दिवस रात्र इंटरनेटवर जातस बाबा कला. आणि मोबाईल घेऊन रात्रभर जागून बाबा सकाळी नाही मला. अरे मोबाईल घेऊन रात्रभर जागून बाबा सकाळी नाही मला. अरे मोबाईल घेऊन रात्रभर जागून बाबा सकाळी नाही मला. दिवस रात्र इंटरनेटवर जातस बाबा कला, दिवस रात्र इंटरनेटवर जातस बाबा कला. आणि मोबाईल घेऊन रात्रभर जागून बाबा सकाळी नाही मला. अरे मोबाईल घेऊन रात्रभर जागून बाबा सकाळी नाही मला. अरे मोबाईल घेऊन रात्रभर जागून बाबा सकाळी नाही मला. फॉलो करा. हल्ली लय भिका म्हणतात फॉलो करा, फॉलो करा, फॉलो करा. जीव घ्या पण फॉलो करा, लक्ष द्या, फॉलो करा, फॉलो करा, फॉलो करा. इतका मग मयू सांगते बा मनाव करा फॉलो. बरोबर नाही? अजून लावला फोटो कया नाही? मग इंस्टावर बघा, लय गोरा आहे मी, लय. कार्यक्रमाला गेलो तरी लोक बोलतात यो आहे संजय मात्र आईला इंस्टावर कधी गोरा आहे. सगळं फिल्टर इंस्टावर. मला लय माझे काले रंगाचा त्रास होत होता. मी जेव्हा सांगितलं आई बीला बाबा माझा रंग लयच देवानी काला दिलाय, जरा गोरा केला असता. आईच बोलली बाबा तुला भाग्यवान समज, यो विठ्ठलाचा रंग आहे. त्याच्यामुळे हे रंगवाल्याने टेन्शन घेऊ नका, हे विठ्ठलाचा रंग आहे. आणि आता एप्रिल मे महिन्यात जमाना आपला आला. मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशासारखा. राजकिरण कोळी कुठे त्यांनी मला एक कविता घ्यायला सांगितलं. एक तू मित्र कर आरशासारखा. आहे मी तर स्टेजच्या समोर येतोय कारण मी विशेष ही कविता घ्यावी अशी विनंती केली होती. कारण मित्र म्हणजे असं म्हटलं होतं ब्रदर फ्रॉम अनदर मदर. अशा मित्रासाठी टाळ्या वाजवा, आपल्या आयुष्यातल्या जीवाभावाच्या मित्रासाठी टाळ्या वाजवा. मी विनंती केली होती की आपण मित्राची कविता आणि मित्र इकडे खातात प्रस्तुत करावी. मित्राचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे आपण ते प्रस्तुत अशी विनंती करतो. राजकिरण थँक्यू व्हेरी मच. आणि राजकिरणसाठी जोरात टाळ्या गुणी कलाकार आहेत. आणि तुम्ही बघता अख्ख्या महोत्सवाची जबाबदारी घेतो आणि त्यांची सगळे मित्रमंडळी आहेत. दुसरा अंतर आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मनासारखा. आणि इकडे साईडला मनोरंजनसाठी मस्त की जत्रेचं आयोजन केलं आहे. इकडे सर्व स्टॉल पण आहेत. हे बघा काय ना काय इकडे भेटेल तुम्हाला. हे बघा इकडं आयुर्वेदिक. तर मित्रांनो पहिल्यांदाच आपल्या उलवण रोडमध्ये सी फूड फेस्टिवल होता आणि फुल धमाल आली. म्हणजे सर्व स्टॉल पण दाखवण्याचा प्रयत्न केला. ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.